नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस 1B पेपर 2 मधला पहिला लेसन पायाभूत तपासणी आणि चाचणी त्यातला पुढचा पार्ट बघणार आहोत, टेस्ट लॅब. लास्ट लेक्चरला आपण कंटिन्युटी टेस्टर वेगवेगळ्या प्रकारचे ते बघितले होते IC चिप वापरून. तर आपण आज टेस्ट लॅम्प बघणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, भारतात आपल्या 230 व्होल्ट 50 हर्ट्झची सिंगल फेज प्रणाली व 440 व्होल्ट 50 हर्ट्झची 3 फेज प्रणाली या घरगुती व औद्योगिक वापरासाठी अनुक्रमे वापरले जातात. टेस्ट लॅम्प म्हणून इनकॅन्डेसंट टंगस्टन फिलामेंट लॅम्प वापरावा लागतो, कारण तो पारदर्शक असतो आणि त्याच्या आतील फिलामेंटचे उष्णतामान व प्रकाश पाहता येते. त्यावरून निष्कर्ष ठरविता येतो. शक्यतोवर 200 वॅट आणि 250 व्होल्टचा हा लॅम्प वापरलेला असतो. प्रकाशाची तीव्रता पाहताना शक्यतो लॅम्पकडे न पाहता समोर असणाऱ्या वस्तूवर पडणारा प्रकाश किंवा सावलीकडे पाहावे. यामुळे डोळे दिपणार नाही व वस्तूच्या प्रकाश सावलीवरून निश्चित अंदाज बांधता येतो. टेस्ट लॅम्प करता फ्लुरोसंट, CFL, LED असे बल्ब वापरू नये, कारण ते पारदर्शक नसल्याने उष्णतामान व प्रकाशावरून अंदाज करता येत नाही. तसेच या लॅम्पमध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वापरले जात असल्याने तपासणी करण्याच्या वीज दाबाचा निश्चित अंदाज घेता येत नाही. तर बघा, टेस्ट लॅम्पमध्ये आपण एक बघूया पॅरलल टेस्ट लॅम्प, म्हणजे समांतर टेस्ट लॅम्प. तर वीज पुरवठ्याचे अस्तित्व तपासताना पॅरलल टेस्ट लॅम्प वापरतात. याची दोन्ही टेस्ट टर्मिनल सप्लायच्या 2 टर्मिनलला जोडावी. टेस्ट लॅम्प प्रकाशित झाल्यास सप्लायचे अस्तित्व आहे असे समजते आणि प्रकाशाच्या तीव्रतेनुसार सप्लाय व्होल्टेजची तीव्रता किंमत अंदाजित करता येते. आता सिंगल फेज सप्लायसाठी म्हणजेच काय, 230 व्होल्ट 50 हर्ट्झ आपल्या घरगुती वायरिंगसाठी जो सप्लाय वापरलेला असतो तो सिंगल फेज. तर यासाठी पॅरलल टेस्ट लॅम्प बघा. तर सिंगल फेज करिता 230 व्होल्ट दाब किंवा व्होल्टेज पुरवले जाते आणि इनकॅन्डेसंट टंगस्टन फिलामेंट लॅम्पचे रेटिंग हे 250 व्होल्ट असते. यामुळे सप्लाय तपासणीसाठी एक पेंडंट होल्डर घेऊन त्याला 2 वायर जोडा. होल्डरमध्ये लॅम्प घट्ट बसवा. होल्डरच्या वायरची उरलेली 2 टोके तपासणीसाठी वापरा. फेज ते न्यूट्रल तपासणीत लॅम्प प्रखरतेने प्रकाशित होणे आवश्यक असते. फेज ते अर्थिंग तपासणीत लॅम्प प्रखर थोडा जास्त प्रकाशित होणे अपेक्षित असते. तर विद्यार्थ्यांनो, पुढचं आपण बघूया 3 फेज करता पॅरलल टेस्ट लॅम्प. आता 3 फेज म्हणजेच काय, 440 व्होल्ट 50 हर्ट्झ. यासाठी मी स्क्रीनवर आता एक डायग्राम आणते. पॅरलल टेस्ट लॅम्पने सप्लायची तपासणी सिंगल फेज व 3 फेज याचे डायग्राम्स आणते. हे बघा विद्यार्थ्यांनो, ही आहे पॅरलल टेस्ट लॅम्पने सप्लायची तपासणी सिंगल फेज व 3 फेज. ही आहे सिंगल फेजसाठी, तर ही आहे 3 फेजसाठी. 3 फेज म्हणजेच काय, RYB अशा 3 फेज. आता बघा, 3 फेज करता पॅरलल टेस्ट लॅम्पबद्दल माहिती घेऊया आपण. तर औद्योगिक वीज पुरवठा म्हणजेच काय, इंडस्ट्रीजमध्ये जो पुरवलेला विद्युत पुरवठा असतो, जो दाब असतो, व्होल्टेज ते असतं 440 व्होल्ट 50 हर्ट्झ आणि 3 फेज 4 वायर. यामध्ये RYB आणि न्यूट्रलसाठी N असे 4 टर्मिनल असतात. 3 फेज करता अर्थिंग E आवश्यक असते. अर्थिंग E ग्राहकाच्या इनकमिंग सप्लायजवळ जमिनीशी केलेली वीज जोडणी 0 व्होल्ट दाबावर असते. 3 फेजच्या 440 व्होल्ट
दाबावर 250 व्होल्ट दाबाचा लॅम्प जोडल्यास लॅम्प फिलामेंट वितळते. मग हे टाळण्यासाठी 2 लॅम्प एकसर जोडणीमध्ये जोडावे लागतात आणि त्यांची कपॅसिटी असते 500 व्होल्ट. तर अशी 500 व्होल्ट क्षमतेचे 2 लॅम्प यांची जोडणी 3 फेजचा वीजदाब तपासणीसाठी वापरतात. 2 होल्डर एकसर जोडणीत 3 वायरच्या तुकड्याने जोडा आणि दोन्ही होल्डरमध्ये समान वॅटेजचे लॅम्प घट्ट बसवा. जसे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय, आकृतीमध्ये बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने 500 व्होल्टचे 2 लॅम्प प्रत्येक फेजला लावलेले आहेत. दोन्ही होल्डरमध्ये समान वॅटेजचे लॅम्प घट्ट बसवले आहेत. 2 वायरची उरलेली 2 टोके सप्लाय तपासणीसाठी वापरा. आर ते वाय, वाय ते बी, बी ते आर. दोन्ही लॅम्प प्रखर प्रकाशित. त्यानंतर आर ते एन, एन म्हणजे काय, न्यूट्रल. आर फेज ते एन, त्यानंतर वाय फेज ते एन, नंतर बी फेज ते एन. दोन्ही लॅम्प हे मंद प्रकाशित. त्यानंतर आर ते ई, ई म्हणजे काय, अर्थिंग. आर ते ई, वाय ते ई, बी ते ई. दोन्ही लॅम्प मंद प्रकाशित असे आढळत असेल तर 3 फेज सप्लाय हा सुस्थितीत आहे असे म्हणतात. अशा तऱ्हेने 3 फेज करता पॅरलल टेस्ट केली जाते. आता पुढचा आहे सेरीज टेस्ट लॅम्प, STL. आता याची डायग्राम स्क्रीनवर दाखवते मी. तर बघा, स्क्रीनवरची डायग्राम आपल्याला दिसते आहे सेरीज टेस्ट लॅम्प. सेरीज टेस्ट लॅम्पने उपकरणांची तपासणी सिंगल फेज व 3 फेज. पहिली आकृती जी आहे ही सिंगल फेजसाठी आहे, तर दुसरी ही आहे 3 फेज करिता. तर वीज उपकरणातील दोष तपासताना सेरीज टेस्ट लॅम्प वापरतात. ट्विन वायरपैकी लाल वायर मधोमध कापा. तेथे एक पेंडंट होल्डर जोडा व 250 व्होल्ट 200 वॅट इनकॅन्डेसंट टंगस्टन फिलामेंट लॅम्प बसवा. याच्या 2 टेस्ट टर्मिनल जोड्या बनतील. तर पुन्हा एकदा सांगते. तर सेरीज टेस्ट लॅम्प STLसाठी वीज उपकरणातील दोष तपासताना सेरीज टेस्ट लॅम्प वापरतात. तर ट्विन वायरपैकी लाल वायर मधोमध कापा. तेथे एक पेंडंट होल्डर जोडा व 250 व्होल्ट 200 वॅट इनकॅन्डेसंट टंगस्टन फिलामेंट लॅम्प त्या ठिकाणी बसवा. याच्या 2 टेस्ट टर्मिनल जोड्या बनतील. याला सिंगल फेज उपकरणे तपासणीचा लॅम्प असं म्हणतात. एक जोडी सप्लायच्या 2 टर्मिनलला जोडावी व दुसरी जोडी तपासणी उपकरणाच्या टर्मिनलवर तपासणीसाठी वापरावी. लॅम्पच्या प्रकाश स्थितीनुसार उपकरणातील दोषाचे अस्तित्व समजते. प्रकाशाच्या तीव्रतेनुसार दोष अंदाजित करता येतो. 3 फेज उपकरणे तपासणीसाठी ट्विन वायरपैकी लाल वायरमध्ये 2 काप घ्या. तेथे 2 पेंडंट होल्डर सेरीज जोडणीत जोडा व 250 व्होल्ट 200 वॅटचे 2 इनकॅन्डेसंट टंगस्टन फिलामेंट लॅम्प बसवा. याच्या 2 टेस्ट टर्मिनल जोड्या बनतील. याला 3 फेज उपकरणे तपासणीचा लॅम्प म्हणतात. एक जोडी सप्लायच्या 2 टर्मिनलला जोडावी व दुसरी जोडी तपासणी उपकरणाच्या टर्मिनल्सवर तपासणीसाठी वापरावी. लॅम्पच्या प्रकाश स्थितीनुसार उपकरणातील दोषांचे अस्तित्व समजते. प्रकाशाच्या तीव्रतेनुसार दोष अंदाजित करता येतो. तर आता आपण बघणार आहोत सेरीज टेस्ट लॅम्पने सिंगल फेज उपकरण तपासणीची निरीक्षणे.
व निष्कर्ष दाखवणारा तक्ता. तर आपण आता सिंगल फेज उपकरण तपासणीचे निरीक्षणे व निष्कर्ष दाखवणारा तक्ता याचा अभ्यास करूया. तर बघा, पहिला तक्त्यामध्ये पहिला कॉलम दिला आहे अनुक्रमांक, दुसरा दिला आहे तपासणी, तिसरं निरीक्षण, चौथं आढळलेले दोष आणि पाचवा कॉलम आहे निष्कर्ष. तर सिंगल फेज उपकरण तपासताना एक जोडी सप्लायच्या फेज व न्यूट्रल या दोन टर्मिनलला जोडावी, लाल वायर फेज करिता वापरावी आणि थेट असणारी काळी वायर न्यूट्रल करता वापरावी. दुसरी जोडी उपकरणाच्या तपासणी टर्मिनल व तपासणीसाठी वापरावी. लॅम्पच्या प्रकाश स्थितीनुसार उपकरणातील दोषांचे अस्तित्व समजते. प्रकाशाच्या तीव्रतेनुसार दोष अंदाजित करता येतो. सिंगल फेज उपकरण तपासणी करताना सेरीज टेस्ट लॅम्पची एक बाजू टेस्ट वायर सप्लायला फेज व न्यूट्रलला जोडा आणि दुसऱ्या बाजूच्या वायर्स एकमेकास स्पर्श करा. सेरीज टेस्ट लॅम्प प्रकाशित होईल. ही प्रकाश तीव्रता प्रखर प्रकाशित आहे याची मनात नोंद करा. आता दुसऱ्या बाजूच्या एकमेकास स्पर्श केलेला टेस्ट वायर अलग करा व खालील निष्कर्ष तक्त्यानुसार निरीक्षण करा. तर बघा, दुसरा कॉलम बघा आपला PA ते EA, NA ते EA म्हणजे फेज ते अर्थ आणि सेकंड न्यूट्रल ते अर्थ. तर याचं निरीक्षण बघा, टर्मिनलवर मेन ब्रेक करताना ठिणग्या. दोष काय, तर लिकेज करंट फॉल्ट. निष्कर्ष दोषयुक्त म्हणजे फॉल्टी आहे. दुसरा अनुक्रमांकामध्ये PA ते EA फेज ते अर्थ आणि NA ते EA न्यूट्रल ते अर्थ. या ठिकाणी बघा निरीक्षण काय, तर प्रखर प्रकाशित झाला असेल लॅम्प, तर दोष कोणता, अर्थ फॉल्ट आहे. निष्कर्ष काय, त्या ठिकाणी दोषयुक्त ते आहे म्हणजे फॉल्टी आहे. नंतर तिसऱ्या तपासणीमध्ये बघा PA ते NA फेज ते न्यूट्रल. जर प्रखर प्रकाशित असेल लॅम्प तर शॉर्ट सर्किट फॉल्ट त्या ठिकाणी आहे म्हणजेच ते दोषयुक्त आहे. त्यानंतर फेज ते न्यूट्रल अप्रकाशित म्हणजे लॅम्प लागलाच नाही तर त्या ठिकाणी ओपन सर्किट फॉल्ट आहे, ते सुद्धा दोषयुक्त. नंतर PA ते NA म्हणजे फेज ते न्यूट्रल अतिमंद प्रकाशित जर लॅम्प झाला असेल तर सेरीज हाय रेजिस्टन्स फॉल्ट किंवा लो सप्लाय व्होल्टेज फॉल्ट म्हणजेच त्या ठिकाणी सुद्धा दोष आहे. नंतर PA ते NA म्हणजे फेज ते न्यूट्रल या ठिकाणी जर लॅम्प मंद प्रकाशित झाले तर दोष नाही त्या ठिकाणी. निष्कर्ष वरीलपैकी कोणताच दोष नसल्याने सुस्थितीत आहे, ओके आहे. अशा प्रकारे हा निरीक्षण तक्ता आपण अभ्यासला आहे. आता आपला पुढचा भाग आहे की तीन फेज उपकरण तपासणी करताना सेरीज टेस्ट लॅम्पची एका बाजूच्या टेस्ट वायर सप्लायला फेज व न्यूट्रलला जोडा आणि दुसऱ्या बाजूच्या वायर्स एकमेकांना स्पर्श करा. दोन्ही सेरीज टेस्ट लॅम्प समान प्रकाशित होतील. ही प्रकाश तीव्रता फेज ते न्यूट्रल म्हणजेच 250 व्होल्ट करिताच आहे याची मनात नोंद करा. आता दुसऱ्या बाजूच्या एकमेकास स्पर्श केलेल्या टेस्ट वायर अलग करा आणि खालील तक्त्यानुसार निरीक्षण करा. आता तुम्हाला स्क्रीनवर मी एक दुसरा निरीक्षण तक्ता आणते. तर बघा, या निरीक्षण तक्त्यामध्ये देखील पहिला कॉलम आहे अनुक्रमांक, दुसरा आहे उपकरणाच्या टर्मिनलवरील तपासण्या, तिसरा निरीक्षण, चौथा आढळलेले दोष आणि पाचवा आहे निष्कर्ष. तर बघा, उपकरणाचे प्रत्येक फेजचे टर्मिनल ते बॉडी अर्थिंग यातली तपासणी करताना निरीक्षणमध्ये दिसेल आपल्याला की टर्मिनलवर मेक ब्रेक करताना ठिणग्या आल्या. तर याचाच अर्थ काय, आढळलेला दोष हा कोणता, लिकेज करंट फॉल्ट. निष्कर्ष काय, दोषयुक्त. दुसरा
उपकरणाचे प्रत्येक फेज टर्मिनल ते बॉडी अर्थिंग आणि उपकरणाचे न्यूट्रल टर्मिनल ते बॉडी अर्थिंग। या ठिकाणी तुम्ही बघितले असता, जर दोन्ही लॅम्प हे प्रखर प्रकाशित झाले तर त्या ठिकाणी अर्थ फॉल्ट आहे असे समजावे। निष्कर्ष लिहिताना दोषयुक्त। तसंच तिसऱ्यामध्ये बघा, उपकरणाचे एक फेज टर्मिनल ते उपकरणाचे दुसरे फेज टर्मिनल आणि उपकरणाच्या प्रत्येक फेज टर्मिनल ते उपकरणाचे न्यूट्रल टर्मिनल। या ठिकाणी जर लॅम्प प्रखर प्रकाशित झालेला असेल तर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट फॉल्ट आहे आणि निष्कर्ष दोषयुक्त आहे असे समजावे। चौथ्या याच्यात समजा उपकरणाचे एक फेज टर्मिनल ते उपकरणाचे दुसरे फेज टर्मिनल आणि उपकरणाच्या प्रत्येक फेज म्हणजेच काय, आर वाय बी, तर उपकरणाच्या प्रत्येक फेज टर्मिनल ते उपकरणाचे न्यूट्रल टर्मिनल। यामध्ये जर लॅम्प हा अप्रकाशित झाला असेल तर त्या ठिकाणी ओपन सर्किट फॉल्ट आहे असं समजावे। निष्कर्ष काय, दोषयुक्त। अप्रकाशित म्हणजेच काय, त्या ठिकाणी लॅम्प लागलाच नाही। पाचवा अनुक्रमांक बघा, उपकरणाचे एक फेज टर्मिनल ते उपकरणाचे दुसरे फेज टर्मिनल तसेच उपकरणाचे प्रत्येक फेज टर्मिनल ते उपकरणाचे न्यूट्रल टर्मिनल। या ठिकाणी जर अतिमंद प्रकाशित झाला असेल लॅम्प तर त्या ठिकाणी दोष काय असेल, सेरीज हाय रेझिस्टन्स फॉल्ट किंवा फॉल्ट ऑफ टेस्टिंग सप्लाय व्होल्टेज लो आहे असे समजावे आणि हे निष्कर्ष दोषयुक्त आहे। आता सहावा आहे, उपकरणाचे एक फेज टर्मिनल ते उपकरणाचे दुसरे फेज टर्मिनल, उपकरणाचे प्रत्येक फेज टर्मिनल ते उपकरणाचे न्यूट्रल टर्मिनल। यामध्ये जर निरीक्षण केलेत आणि मंद प्रकाशित लॅम्प आपल्याला आढळले तर याचा अर्थ कोणताच दोष नाही। या कारणाने मंडल किंवा सर्किट हे सुस्थितीत आहे। निष्कर्ष काय लिहिणार, तर वरील दोष नाहीत, मंडल सुस्थितीत आहे, ओके आहे। अशा प्रकारे हा निरीक्षण तक्ता आपल्याला अभ्यासायचा आहे। आता पुढचा पार्ट बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे ग्राउलर। आता ग्राउलर हे दोन प्रकारचे असतात, एक्सटर्नल ग्राउलर आणि इंटरनल ग्राउलर। तर एक्सटर्नल ग्राउलर जो आहे हा आर्मेचर किंवा रोटर वाइंडिंग तपासणीसाठी वापरतात आणि इंटरनल ग्राउलर हा स्टेटर वाइंडिंग तपासणीसाठी वापरतात। तर ग्राउलर हा ट्रान्सफॉर्मरच्या तत्वावर कार्य करतो। ग्राउलरला AC सप्लाय दिला जातो। ग्राउलर वाइंडिंगमध्ये बदलते चुंबकत्व तयार होते। ग्राउलर कॉईल ही ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग म्हणून कार्य करते। आयर्न कोअरवर ठेवलेल्या आर्मेचरचे वाइंडिंग हे ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी वाइंडिंग म्हणून कार्य करते। तुम्हाला मी स्क्रीनवर आधी ग्राउलरच्या आकृत्या आणून दाखवते। तर हे बघा विद्यार्थ्यांनो, हा दिसतो आहे, हा ग्राउलरवर ठेवलेला आर्मेचर आहे। आर्मेचर म्हणजे मोटरचा आतला पार्ट आणि तो ज्यावर ठेवलेला आहे ते स्टँड टाईप दिसते, स्टँडसारखं खाली, त्याला म्हणायचं ग्राउलर। हा आहे एक्सटर्नल ग्राउलर। हे बघा, हा एक खाली, हा एक नवीन प्रकाराचा आहे, व्होल्टमीटर टेस्टर त्याला आहे, एक्सटर्नल ग्राउलर आहे हा। त्याचप्रमाणे हा एक देखील खाली एक्सटर्नल ग्राउलर दिसतो आहे आणि त्याच्यावर मोटरचा आर्मेचर ठेवलेला आहे। तर बघा, याची माहिती मी पुन्हा एकदा सांगते। तर एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोन प्रकारचे ग्राउलर असतात।
एक्सटर्नल ग्राउलर हा आर्मेचर किंवा रोटर वाइंडिंग तपासणीसाठी वापरतात. हा आहे एक्सटर्नल ग्राउलर. तर या ग्राउलरबद्दल आपण माहिती घेऊया. एक्सटर्नल ग्राउलर ला AC सप्लाय दिला जातो आणि त्याच्या आयर्न कोअरच्या व्ही खाचेवर आर्मेचर ठेवतात. बघा, या खाचेवर आर्मेचर ठेवतात. आर्मेचर स्लॉटमधील आर्मेचर कॉइलवर हेक्सॉ ब्लेड धरतात. बघा, आर्मेचरवर स्लॉट दिसत आहेत, त्या डार्क रेषा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर त्या आहेत, त्या ठिकाणी खाचा आहेत, त्यावर हेक्सॉ ब्लेड ठेवले जाते. हेक्सॉ ब्लेड चुंबकीय धातूचे असते, त्यामुळे त्यामध्ये बदलते चुंबकत्व एकवटते. आर्मेचर ग्राउलरवर फिरवताना ब्लेडवर समान चुंबकीय बल राहिल्यास आर्मेचर कॉइल ओके स्थितीत आहे. जेथे ब्लेडवरील चुंबकीय बल वाढते तेथील आर्मेचर कॉइल शॉर्ट सर्किट किंवा सदोष आहे असे आपल्याला समजते. जेथे ब्लेडवरील चुंबकीय बल कमी होते तेथील आर्मेचर कॉइल ओपन सर्किट सदोष आहे असे समजावे. एक्सटर्नल ग्राउलरवर कमी रेंजचा व्होल्टमीटर असतो. त्याचे प्रोब कॉम्युटेटरवरील लगतच्या 2 सेगमेंटवर जोडून सेगमेंट टू सेगमेंट व्होल्टेज तपासतात. बघा, या ठिकाणी दाखवलं आपल्याला. हा जो दिसतो आहे हा आहे कॉम्युटेटर. त्या कॉम्युटेटरला त्या 2 प्रोब्स जोडलेल्या आहेत, म्हणजे टेस्टिंग लीड्स किंवा प्रोब्स त्या ठिकाणी त्या अशा कॉपर कलरमधल्या पार्टला जोडले, त्या पार्टला म्हणायचं कॉम्युटेटर. तर या कॉम्युटेटरवरील लगतच्या 2 सेगमेंटवर जोडून सेगमेंट टू सेगमेंट व्होल्टेज तपासले जाते. जर सेगमेंट टू सेगमेंट व्होल्टेज समान असेल तर त्यांना जोडलेली आर्मेचर कॉइल ही ओके सुस्थितीत आहे असे समजावे. जर सेगमेंट टू सेगमेंट व्होल्टेज कमी किंवा 0 असेल तर त्यांना जोडलेली आर्मेचर कॉइल शॉर्ट सर्किट किंवा सदोष आहे असे समजावे. आणि जर सेगमेंट टू सेगमेंट व्होल्टेज जास्त असेल तर त्यांना जोडलेली आर्मेचर कॉइल ही ओपन सर्किट किंवा सदोष आहे असे समजावे. त्यानुसार एक्सटर्नल ग्राउलरचा उपयोग आर्मेचर किंवा रोटर वाइंडिंगमधील दोष निश्चिती करण्याकरता केला जातो. बघा, या आकृतीत आपल्याला दाखवलेले आहे. वर हे हेक्सॉ ब्लेड हाताने पकडलेले आहे. खाली जो आहे तो एक्सटर्नल ग्राउलर आहे आणि हा मोटरचा आर्मेचर आहे. अशा प्रकारे हा एक्सटर्नल ग्राउलर आहे. याच्यावर शॉर्ट नोट किंवा टिप द्या म्हणून प्रश्न येतो. तर आता आपण पुढचं बघूया, इंटरनल ग्राउलर. तर इंटरनल ग्राउलर बद्दल बघूया. तर हा स्टेटर वाइंडिंग तपासणीसाठी वापरतात. इंटरनल ग्राउलरचे टीथ किंवा उंचवटे हे स्टेटर टीथशी जुळविता येणारा किंवा स्थिर टीथ स्पॅन दोन्ही प्रकारचे इंटरनल ग्राउलर उपलब्ध होतात. बघा, या आकृतीत दिसेल तुम्हाला. बघा, आतल्या साईडने हे टीथ आहेत, हे आतल्या साईडने आहेत, आतल्या बाजूने. याच्या कॉइलच्या एकसर जोडणीत एक जास्त रेंजचा ॲमीटर जोडलेला असतो. वापर करताना चुंबकीय बल व ॲमीटर रीडिंग यावरून स्टेटरमधील दोष निश्चिती करता येते. इंटरनल ग्राउलर स्टेटर टीथवरून फिरवताना ग्राउलरवर समान चुंबकीय बल राहिल्यास व ॲमीटर प्रवाह समान राहिल्यास तेथील स्टेटर कॉइल ही ओके स्थितीत आहे असे समजावे. आणि जेथे ग्राउलरवर चुंबकीय बल वाढते व ॲमीटर प्रवाह वाढतो तेथील स्टेटर कॉइल शॉर्ट सर्किट
किंवा सदोष आहे असे समजावे. आणि जेथे ग्राउलरवर चुंबकीय बल कमी होते व ॲमीटर हा कमी प्रवाह दाखवतो तेथील स्टेटर कॉईल ही ओपन सर्किट आहे असे समजावे. यानुसार इंटरनल ग्राउलरचा उपयोग हा स्टेटर वाइंडिंगमधील दोष निश्चिती करण्यासाठी करतात. हाताळणी सोपी होण्याकरता एबोनाइट हँडलमध्ये ॲमीटर बसविलेला असतो. तर अशा तऱ्हेने इंटरनल आणि एक्सटर्नल ग्राउलर आपण बघितले. यावर थोडक्यात टीप लिहा. प्रश्न विचारला जातो त्यावेळी आकृती काढायची आणि थोडक्यात माहिती द्यायची. आता आपला पुढचा टॉपिक आहे वीज मोजमापाची मीटर्स. हा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया.